हॅलो सुवर्णमयी. परवा ना मी कपाट लावत होते. अगदी खालच्या शेल्फमध्ये मला एक बॉक्स सापडला. उघडला तर आतमध्ये एक महागडी वस्तू, जे घेताना वाटलं होतं की ही घेतली ना की आयुष्यात खूप काहीतरी मोठा बदल होईल. पण प्रत्यक्षात मात्र ती वस्तू घेऊन मी चक्क विसरून गेले होते आणि ती वस्तू तशीच नवीन कोरी कपाटात पडून होती. क्षणभर मला स्वतःवरच हसू आलं आणि नंतर थोडंसं वाईट पण वाटलं. कारण पैसे खर्च झाल्याचं इतकं दुःख नव्हतं, पण त्या पैशाने आपल्याला काहीच दिलं नाही, ना आनंद ना समाधान, हे मला खूप जाणवलं. आज मी जे सांगणार आहे ना, ते म्हटलं तर पैशाबद्दल आहे, पण थेट पैशाबद्दल नाही आहे. ते आपल्या वस्तूंशी असलेल्या नात्याबद्दल आहे आणि त्या नात्यामुळे आपलं आयुष्य कसं सोपं किंवा अवघड होतं ह्याच्याबद्दल आहे. आपल्याला वाटतं की बचत करायची म्हणजे खूप काहीतरी कडक नियम पाळायचे किंवा स्वतःला हवं नको ते सगळं बघणं सोडून द्यायचं. पण खरं सांगू का, बचत ही शिस्तीपेक्षा सुद्धा समजुतीचा भाग असतो. एका मैत्रिणीने मला परवा सांगितलं की ती गेल्या कित्येक वर्षांपासून ठरवतीये की ह्या वर्षी तरी सोन्याची एक छोटी अंगठी करायची. पण दरवेळी महिना अखेरीला काही ना काही असे खर्च निघतात की ते नियोजन कोलमडतं आणि मग तिला वाटतं की माझं काही चुकतंय का, मी उधळपट्टी तर करत नाही, तरी मग पैसे का उरत नाहीत. तुमच्या बाबतीत सुद्धा असं कधी होतंय का की आपण पैसे कुठे खर्च करतो हे आपल्यालाच कळत नाही आणि वर्ष संपतं तेव्हा आपल्या हाताशी काहीच शिल्लक नसते. किंवा तुम्ही कधी असं पाहिलंय की आपल्याच ओळखीच्या दोन स्त्रिया आहेत, दोघींचं उत्पन्न जवळपास सारखंच असतं, दोघी एकाच एरियामध्ये राहतात, पण एकीकडे नेहमीच पैशाची तंगी असते. थोडासा एक्स्ट्रा खर्च आला की तिला कुठून तरी पैसे उसने घ्यावे लागतात आणि दुसरी मात्र तितक्याच उत्पन्नामध्ये नेहमी शांत निश्चिंत दिसते. गरजेच्या वेळी तिच्याकडे नेहमी थोडे एक्स्ट्रा पैसे असतात. आता हे नक्की कशामुळे होतं हे समजून घेण्यासाठीच आज आपण पैशाच्या बाबतीतल्या अशा काही सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या आपल्याला एक वेगळंच आर्थिक स्वातंत्र्य देऊन जातात. आपल्याला असं वाटतं की खूप पैसे कमवले की आपण सुखी होऊ, पण खरं सांगू का, प्रश्न किती कमावतो ह्याचा नसतो, आपण आपल्या इच्छा आणि गरजा कशा सांभाळतो ह्याचा असतो. आज ह्याचा विचार आपण अगदी शांतपणे करायचा आहे. आणि हो, एक डिस्क्लेमर आहे, ह्यातल्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना लागू पडणार नाहीत. जे लोक पिढीजात श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी ह्या गोष्टी नाही आहेत. पण आपण पैसे वाचवण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हे पॉईंट्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. पहिली गोष्ट आहे की वस्तूचा वापर किती होणार ह्याचा हिशेब ती वस्तू घेताना नक्की करा. म्हणजे काय तर, खूप वेळेला आपल्याला एखादी वस्तू आवडून जाते. समजा एक खूप महागडी साडी आहे किंवा एखादा ड्रेस आहे, तो घेताना आपण फक्त त्याची किंमत बघतो, पण कधी असा विचार केलाय का की मी ही साडी वर्षभरात किती वेळा नेसणार आहे. आपण वस्तू घेताना किंमत बघतो पण तिचा वापर बघत नाही. एक कपडा 2000 रुपयांचा असू दे, पण जर तो 100 वेळा वापरला जाणार असेल तर रोजच्या वापरासाठी ते नक्कीच स्वस्त पडतं. पण तेवढ्याच किमतीचं काहीतरी घेतलं आणि ते 2दाच वापरलं जाणार असेल तर ते तुम्हाला महाग पडलं. म्हणजेच वस्तू महाग पडली का स्वस्त पडली हे वस्तूच्या किमतीवर ठरत नाही, आपण ती किती वापरतो ह्याच्यावर ठरतं. ही एक गोष्ट लक्षात आली ना की खरेदी करताना आपोआपच आपण विचार करतो. महाग वस्तू घेणं वाईट नाहीये, पण ती जर धूळ खात पडणार असेल ना तर तो खर्च वाया गेला असंच म्हणायला पाहिजे. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या घरात अशा कितीतरी वस्तू असतात ज्यांचा आपल्याला काहीच उपयोग नसतो. कधीतरी घरात सगळीकडे नजर टाकून बघा आणि स्वतःला विचारा, आणि एक एक वस्तू हाताळताना स्वतःला विचारा की समजा आज ही वस्तू इथून गायब झाली, काही कारणाने हरवली, तर मी स्वखर्चाने ती परत विकत घेईन का. जर त्याचं उत्तर नाही असेल ना तर समजून जा की त्या वस्तूचा उपयोग आपल्या आयुष्यात संपलेला आहे, किंवा आपण घेतानाच कदाचित ती अनावश्यक असून सुद्धा फक्त हौस म्हणून घेतली. अशा वस्तू असतात ना, त्या आपल्या घरामध्ये उगाच जागा अडवतात आणि आपलं लक्ष विचलित करतात. त्या कोणाला तरी देऊन टाकल्या किंवा विकल्या तर मनावरचं ओझं हलकं होतं, घरात मोकळी जागा होते. आणि अर्थातच परतच्या वेळी अशी काही वस्तू विकत घेताना आपण विचार करतो. तिसरी गोष्ट आहे, कंटाळा आला म्हणून वस्तू बदलू नका. मग आजकाल कसं झालंय, फोन चांगला चालत असतो पण मार्केटमध्ये नवीन मॉडेल आलं की आपल्याला जुन्याचा कंटाळा येतो. टीव्ही चांगला चालत असतो पण मोठा हवा म्हणून आपण बदलतो. ही बोरियत आपल्याला ॲक्च्युली महाग पडते.
वस्तू जोपर्यंत तिचं काम व्यवस्थित करतीये तोपर्यंत ती बदलण्याची खरं तर गरज नसते. नवीन वस्तू घेतली की काही दिवस उत्साह येतो, पण मग नंतर पुन्हा ती वस्तू सवयीची होते आणि आपल्याला पुन्हा बोर वाटायला लागतं. खूप वेळेला आपल्याला नवीन वस्तू नको असते, फक्त काहीतरी नवीन केल्याची भावना पाहिजे असते. आपल्या मनाची लहर सांभाळण्यापेक्षा आपल्या गरजांकडे लक्ष दिलं ना तर महिन्याच्या शेवटी आपल्याकडे खूप चांगली रक्कम उरते. चौथी टिप आहे, खर्च करणं कठीण करा आणि बचत करणं सोपं करा. आपल्या फोनमध्ये आजकाल सगळे पेमेंट ॲप्स असतात. बोटाच्या एका क्लिकवर पैसे जातात. हा खर्च करणं खूप सोपं झालं आहे म्हणून पैसे सहज खर्च होतात. याच्या उलट बचत करण्यासाठी मात्र आपल्याला बँकेत जावं लागतं किंवा फॉर्म भरावे लागतात. आता हीच गोष्ट तुम्ही थोडी उलट करून बघायची ठरवली तर, म्हणजे शॉपिंग ॲप्समधून कार्डचे डिटेल्स काढून टाकणं, पैसे खर्च करण्याआधी स्वतःला 24 तास देणं, म्हणजे ती वस्तू 24 तास तरी फक्त कार्टमध्ये टाकून ठेवणं. हे छोटे अडथळे असतात ना, हे आपल्याला चुकीच्या खर्चांपासून वाचवतात. आणि पगारातून ठराविक रक्कम आपोआप दुसऱ्या खात्यात जाईल असं काहीतरी करणं म्हणजे बचत सोपी करणं. अशा काही योजना असतात. थोडी माहिती घेतली तर तुम्हाला नक्कीच बचत सोपी करण्याचे खूप मार्ग मिळतील. 5वी गोष्ट आहे वस्तूंची मोजणी. जेव्हा आपण खर्च करण्याच्या वाटा अवघड करतो ना, तेव्हा हळूहळू आपल्याला आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव व्हायला लागते. आपल्याला दिसायला लागतं की आपण किती गोष्टींनी वेढलेले आहोत. खूप वेळेला आपल्याला गरज नसताना आपण वस्तू घेतो कारण आपल्याला आठवतच नाही की आपल्याकडे तशाच पद्धतीचं आधीच काहीतरी आहे. म्हणूनच कधीतरी आपल्या साड्या, कपडे, किचनची भांडी किंवा कपाटातल्या वस्तू ह्यांच्यावर नजर फिरवून बघा. जेव्हा आपलं घरातल्या गोष्टींवर लक्ष असतं किंवा घरात आपला हात नेहमी फिरत असतो तेव्हा आपल्याला आपल्या हव्यासाची जाणीव होत राहते. एका मर्यादेपेक्षा जास्त वस्तू झाल्या की त्या सांभाळण्याचा सुद्धा ताण येतो, हे विसरून चालणार नाही. वातावरणातली ही गर्दी कमी झाली ना की मग पैशाची बचत व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच जेव्हा आपण घरामध्ये आहे ते बघत राहतो, ते आपल्या डोळ्यासमोर असतं, तेव्हा नवीन वस्तू घेताना आपोआपच कंट्रोल येतो. 6वी टिप आहे, महाग वस्तू घेण्याच्या आधी कुणाची तरी उसने आणून वापरून बघणं किंवा ती भाड्याने घेणं. समजा तुम्हाला एखादा नवीन छंद जोपासायचा आहे, बेकिंग करायचं आहे किंवा गिटार वाजवायला शिकायची आहे. मग लगेच सगळ्यात महागडा ओव्हन आणायचा किंवा सगळ्यात महागडी गिटार विकत आणायची. त्यापेक्षा आधी कुणाकडून तरी घेऊन बघा किंवा भाड्याने आणून बघा. खरंच तुम्हाला त्यात इंटरेस्ट आहे का, गती आहे का, आणि तो इंटरेस्ट पुढे 5-6 महिने तरी टिकतोय का, हे तुम्हाला लवकरच कळेल. आणि 2-3 महिन्यांनंतर तरी तुम्हाला जर असं वाटलं की अजूनही तुम्हाला त्या छंदामध्ये इंटरेस्ट आहे, तरच मग मोठी वस्तू घेण्यामध्ये गुंतवणूक करा. खूप वेळेला आपला उत्साह अगदी काही दिवसांचाच असतो आणि वस्तू मात्र कायमची आपल्या घरात पडून राहते. आणि दुसरी गोष्ट, तिच्यासाठी आपण जे पैसे खर्च केलेत ते कायमस्वरूपी अडकलेले असतात. ती डेड इन्व्हेस्टमेंट असते. 7वी गोष्ट आहे, कोणतीही वस्तू तुम्ही विकत घेता तेव्हा तिला ॲडिशनल खर्च किती आहेत हे सुद्धा लक्षात घ्या. कोणतीही मोठी वस्तू आपण घेतो तेव्हा तिचा खर्च तिथेच थांबत नाही. अगदी कॉमन उदाहरण आहे गाडीचं. एकदा गाडी घेतली तरी तिचा इन्शुरन्स, पेट्रोल, मेंटेनन्स ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च वाढतो. आणि जेवढी गाडी महाग तेवढाच तिचा ह्या सगळ्या वस्तूंचा खर्चसुद्धा जास्त, हे तुम्हाला मी सांगायला नको. आणि फक्त गाडीचीच नाही तर महिलांसाठी साडीची सुद्धा तीच गोष्ट आहे. आपण साडी घेतो तेव्हा तिच्यासोबत तिचा मॅचिंग पेटीकोट आणि ब्लाऊजचा खर्च गृहीत धरायला आपण विसरतो. बऱ्याच वेळा साडी 500 रुपयांची आणि साधा ब्लाऊज शिवला तरी शिलाई मात्र 500 रुपये, अशी अवस्था मी जिथे राहते तिथे आहे. घराचं सुद्धा तसंच असतं. एक वस्तू आली की तिच्यासोबत पाहुणे म्हणून इतर खर्चसुद्धा येतात. म्हणूनच प्रत्येक वेळी एखादी गोष्ट घेताना तिचा पुढचा खर्च आपल्याला झेपणार आहे का याचा विचार करूनच ती घ्यायची. 8वा पॉईंट हा आहे की आपल्या मनामध्ये ही गोष्ट क्लिअर असली पाहिजे की माझ्यासाठी पुरेसं म्हणजे इनफ काय आहे. आपण किती जरी कमावलं आणि किती जरी विकत घेतलं तरी ते कमीच वाटतं जोपर्यंत आपण आपली एक फिनिश लाईन ठरवत नाही. मला किती मोठं घर पाहिजे, मला कशी गाडी पाहिजे, किती कपडे आणि किचनमध्ये किती कढया, किती तवे आणि किती डिनर सेट पाहिजेत, हे आधीच आपल्या मनाशी क्लिअर असलं पाहिजे. नाहीतर काय होतं की उत्पन्न वाढलं की आपली गरज पण वाढते
आणि मिळवत असलेले पैसे कधीच पुरेसे वाटत नाहीत. माझ्यासाठी काय पुरेसं आहे ही गोष्ट ज्याला समजली तोच खरा सुखी. जास्तीचे पैसे मग आपण आपल्या आनंदासाठी किंवा सुरक्षित भविष्यासाठी वापरू शकतो. याच्यातच अजून एक गोष्ट सांगायला मला आवडेल की वस्तू विकत घेण्यापेक्षा किंवा वस्तू गोळा करण्यापेक्षा एक्सपिरियन्सेस, अनुभव गोळा करा. म्हणजेच एखादी छोटी ट्रिप असेल किंवा स्वतःच्या आरोग्यासाठी जिमची मेंबरशिप, ह्या गोष्टींसाठी खर्च केलेला पैसा कधीच वेस्टेज नसतो. 9वी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की श्रीमंती म्हणजे खूप महागड्या वस्तू किंवा भरपूर वस्तू घरामध्ये असणं नाही, तर आपल्याकडे जास्त पर्याय असणं. आता हे मला थोडंसं एक्सप्लेन करावं लागेल. खूप वेळेला आपल्याला वाटतं की ज्याच्याकडे खूप मोठ्या वस्तू आहेत, गाडी आहे, बंगला आहे, तो श्रीमंत. पण खरी श्रीमंती काय आहे माहिती आहे की तुमच्याकडे किती पर्याय उपलब्ध आहेत. समजा तुम्हाला तुमची नोकरी आवडत नाही आहे, पगार चांगला आहे पण तुमचं मन तिथे रमत नाही, तर ती सोडून काही महिने घरी बसण्याची किंवा स्वतःच्या आवडीचं काही करून त्यात जम बसेपर्यंत तुमचे खर्च व्यवस्थित चालतील एवढी आर्थिक ताकद तुमच्याकडे आहे का? जर तुमच्याकडे बचत असेल आणि खर्च कमी असतील तर तुम्ही ते नक्कीच करू शकता. वस्तू जमवण्यापेक्षा आपला आर्थिक पाया मजबूत करून स्वतःसाठी जास्तीत जास्त पर्याय जमवणं महत्त्वाचं असतं. काही चुकीचं वाटलं, आपल्याला सूट होत नाही असं वाटलं तर नको म्हणण्याची ताकद असणं ही खरी श्रीमंती. काम सोडता येणं, विश्रांती घेता येणं, स्वतःच्या मनासारखे निर्णय घेता येणं ही खरी श्रीमंती. 10वा पॉईंट आहे, अधूनमधून आपल्या घरातली साठलेली अडगळ काढत राहा. वर्षातून एकदाच मोठी साफसफाई करण्यापेक्षा दर महिन्याला थोडं थोडं बघत राहा. कुठल्या वस्तू वापरात नाही आहेत, कुठल्या खराब झाल्या आहेत, हे बघितल्यामुळे आपल्याला आपल्या खरेदीच्या सवयी कळतात. आपल्याला कळतं की आपण कोणती वस्तू घेताना काय विचार केला होता आणि त्यावेळी आपण चुकलो, आपला तो निर्णय चुकला. आणि ही जाणीव अधूनमधून होत राहिली ना की आपण पुढच्या वेळी चुकीचा खर्च करण्यापासून थांबतो. 11वी टिप आहे, खर्चाची छोटी छोटी गळती असते ना ती शोधणं. आपल्याला वाटतं की मोठे खर्च म्हणजे फ्रीज घेणं किंवा फिरायला जाणं, ह्यामुळे बजेट कोलमडतं. पण खूप वेळेला मोठ्या खर्चामुळे नाही तर छोट्या छोट्या खर्चांच्या गळतीमुळे आपले पैसे संपतात. समजा आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा हे छान दिसतंय म्हणून घेऊया, किंवा अरे हे फक्त 50 रुपयालाच आहे ना, घेऊन टाकूया, असं म्हणून कितीतरी गोष्टी आपण घरात आणतो. त्या 50-100 रुपयांच्या छोट्या छोट्या वस्तू काही दिवसांनंतर एकत्र केल्या तर आकडा 1000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. आपल्याला त्यावेळी ते जाणवत नाही, पण विचार करा त्या वस्तूची आपल्याला खरंच गरज होती का, की कपाटात आधीच तशा 2 वस्तू पडून आहेत. 12वा पॉईंट आहे, सण समारंभ आणि आपल्या मनावरचं दडपण. आपल्या मध्यमवर्गीय समाजात ना सण किंवा कुणाचं लग्न म्हटलं की आपल्याला एक वेगळंच दडपण असतं. कुणाला काय द्यायचं, आपण काय घालायचं, लोक काय म्हणतील, ह्या विचारात आपण नको तितका खर्च करून बसतो. कार्यक्रमाला आरामात जाता यावं म्हणून गाडी करून जाणं किंवा तिकडे गिफ्ट म्हणून काय न्यायचं, या खर्चामध्ये हात आखडता घ्यायचं कारण नाही. पण खूप वेळेला आपण ओळखीच्या लोकांमध्ये उठून दिसण्यासाठी कर्ज काढून किंवा बचत मोडून खर्च करतो. पण विचार करा, त्या कार्यक्रमाच्या 4 तासांच्या शो ऑफसाठी पुढचे 4 महिने आर्थिक ताण घेणं योग्य आहे का? आपल्या घरचं जवळच्या नात्यातलं लग्न किंवा कार्यक्रम नसेल तर त्यासाठी नवीन कपडे, नवीन दागिनेच घातले पाहिजेत असं काही नसतं. आधी कधीतरी घातलेले कपडे, दागिने रिपीट करायला काहीच हरकत नसते. स्वतःच्या आनंदासाठी खर्च करा, पण कुणाला दाखवण्यासाठी नाही. जेव्हा आपण हे दडपण मनातून काढून टाकतो ना तेव्हा आपोआप पैसे वाचायला लागतात. अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे किचनमध्ये होणारा वेस्टेज. आपल्या घराचं अर्थकारण आपल्या महिलांच्या हातात असतं, विशेष करून स्वयंपाकघराचं. इथे बचत करायची म्हणजे जेवण कमी बनवायचं, कमी खायचं असं नसतं, तर तो आपल्या अन्नाचा सन्मान करणं आहे. खूप वेळेला काय होतं, आपण स्वस्त मिळाल्या म्हणून खूप भाज्या भरून आणतो आणि त्या फ्रीजमध्ये पडून राहतात. किती झालं तरी ती नाशवंत वस्तू आहे. त्या लवकर बनवल्या गेल्या नाही तर खराब होतात, शेवटी त्या फेकून द्याव्या लागतात. अन्न फेकणं म्हणजे साक्षात लक्ष्मीला बाहेर काढण्यासारखं आहे. त्याच्याऐवजी आज जे आहे त्यातून उत्तम काय बनवता येईल हा विचार केला ना तर बाहेरून मागवण्याचे खर्चसुद्धा कमी होतात. आपल्या गरजेनुसार किंवा आठवड्याचा मेन्यू ठरवून त्यानुसार लागतील तेवढ्याच भाज्या आणणं, लवकर खराब होणाऱ्या आधी वापरणं, या काही सोप्या टिप्स आणि नियोजन असेल
तर किचनमधला वेस्टेज नक्कीच कमी होतो. महिनाभराचं सामान भरताना काय संपलंय ह्यापेक्षा आपल्याकडे काय शिल्लक आहे याची यादी आधी करा आणि त्या वस्तू बाहेर काढून त्या आधी वापरल्या जातील अशी व्यवस्था ठेवा, म्हणजे वेस्टेज अगदी कमी होईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांवरचे संस्कार. आपल्याला वाटतं की मुलांना जे हवं ते देणं म्हणजे आपण खूप चांगले आईवडील आहोत. त्यांनी एखादा हट्ट केला की आपण लगेच पूर्ण करतो, पण ह्यामुळे आपण त्यांचं नुकसान तर करत नाही ना. मुलांना पैशाचं मूल्य लहानपणापासूनच कळायला पाहिजे. त्यांना हे समजलं पाहिजे की पैसे कष्ट केल्यानंतर येतात. जेव्हा आपण त्यांना प्रत्येक गोष्ट सहज उपलब्ध करून देतो तेव्हा त्यांना त्याची किंमत राहत नाही. त्यांनासुद्धा या बचतीच्या प्रवासात सहभागी करून घ्या. जेव्हा घरची मुलं विचार करून खर्च करायला लागतात तेव्हा घराची प्रगती व्हायला वेळ लागत नाही. आता आहे 15वा आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट, की आपण उद्यासाठी नाही तर आजसाठी बचत करतोय हे मनामध्ये पक्क ठरवा. खूप वेळेला आपण बचत करतो ती फक्त लग्न कार्यासाठी, मोठ्या खर्चासाठी किंवा आजारपणासाठी, पण कधी आपल्या स्वतःसाठी बचत केली आहे का? की ज्या पैशातून तुम्ही एखादा आवडीचा छंद जोपासाल, स्वतःसाठी काहीतरी कराल, कुठेतरी फिरायला जाल. बचत करायची ती भविष्यातल्या भीतीपोटी नाही, तर भविष्यातल्या आपल्या मनाच्या शांततेसाठी. रोज थोडे पैसे बाजूला काढणं, ते साठवणं आणि त्यांचा योग्य वापर करणं ह्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे. ह्या सगळ्याचा अर्थ असा नक्कीच नाही की आपण गरिबीत जगायचं. ह्याचा अर्थ फक्त इतकाच आहे की आपल्या कष्टाचा पैसा अशा गोष्टींवर खर्च होऊ नये ज्या आपल्याला आनंद देत नाहीत. पैशाची बचत झाली, ते साठवलेले असले की आपल्या मनातली भीतीसुद्धा कमी होते आणि एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. ज्या घरामध्ये खर्चाचं नियोजन केलं जात नाही तिथे नेहमी तणाव राहतो आणि जिथे ते केलं जातं तिथे नेहमी मनःशांती राहते. फरक पैशांचा नसतो, फरक वस्तूंचा असतो आणि त्या वस्तूंनी बांधून ठेवलेल्या आपल्या आयुष्याचा असतो. तर सुवर्णमयी, मला सांगा, बचत करताना तुम्हाला सगळ्यात जास्त अडचण कुठे येते? की तुमच्या मनात असं काही आहे का जे तुम्हाला खरेदी करण्यापासून थांबवतं? बचत करणं म्हणजे गरिबी नाही, तर ती एक श्रीमंत विचारसरणी आहे. आपण आपल्या घराला आपल्या समंजसपणाने कसं सावरतो ह्याच्यावरच सगळं अवलंबून असतं. तुमच्यासुद्धा घरात अशी एखादी वस्तू आहे का की जी तुम्ही खूप उत्साहाने किंवा कुणाचं तरी बघून विकत घेतली पण आता तिचा काहीच वापर होत नाहीये? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मला वाचायला आवडेल. कारण आपण जेव्हा आपल्या चुका बोलून दाखवतो तेव्हाच त्या सुधारण्याची सुरुवात होते. तुम्ही हे छोटे बदल करून बघा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका उत्तरामुळे कदाचित दुसऱ्या एखाद्या मैत्रिणीला नवी दिशा मिळू शकते. आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, कारण आपल्या या सुवर्णमयी परिवारात अजून अशाच अनेक मैत्रिणींना आपल्याला जोडायचं आहे. सुवर्णमयीचा व्हॉट्सॲप चॅनेल आणि चॅनेलच्या मेंबरशिपबद्दलची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा विषयावर बोलायला. तोपर्यंत स्वतःला जपा, स्वतःवर प्रेम करा आणि आनंदात राहा.